हालेलुया हालेलुया. यशा 48:17 वचन 17. हालेलुया हालेलुया हालेलुया. म्हणजे ते सांगते परमेश्वर पिता म्हणतो मी तुझा देव परमेश्वर, ज्या गोष्टी तुझ्यासाठी हितकारक आहे त्या गोष्टी मी तुला शिकवतो आणि ज्या मार्गाने तू गेला पाहिजे त्या मार्गाने मी तुला नेतो. प्रभू म्हणतो तुझ्यासाठी कोणत्या गोष्टी हिताच्या आहेत त्या गोष्टी मी तुला शिकवतो अशासाठी की ज्याद्वारे तुझे हित व्हावे, म्हणजे तुझा फायदा व्हावा, तुझी प्रगती व्हावी, म्हणून तुला तुझ्या हिताच्या गोष्टी तुला मी शिकवतो. जसं की बघा आई वडील नेहमी आपल्या मुलाबाळांना चांगल्या गोष्टी शिकवतात, कसं वागावं, कसं बोलावं, काम कसं करावं, सेवा कशी करावी, एकमेकांचा आदर कसा करावा, या सर्व चांगल्या गोष्टी का आई वडील आपल्या मुलांना शिकवतात की ज्याद्वारे मुलांना एक चांगलं वळण लागावं, पुढे जाऊन मुलांचं भलं चांगलं व्हावं, हित व्हावं, मुलांच्या जीवनात काही वाईट घडू नये, काही चुकीचं घडू नये, मुलं चांगल्या वळणावर यावी, चांगल्या मार्गावर चालावी, म्हणून आई वडील नेहमी मुलांना मार्गदर्शन करत असतात, त्यांच्या हिताच्या गोष्टी त्यांना शिकवत असतात. त्या प्रकारे परमेश्वर पिता म्हणतो ज्या गोष्टी तुझ्या हिताच्या आहेत, तुझ्या कल्याणाच्या आहेत, त्या गोष्टी मी तुला शिकवतो. ज्या मार्गाने गेले पाहिजे त्या मार्गाने मात्र मी तुला नेतो. प्रभू आपल्या हिताच्या गोष्टी आपल्याला शिकवतो आणि परमेश्वर आपल्याला योग्य मार्गावर आपल्याला चालवतो अशासाठी की आपण भडकू नये, बिघडू नये, पापात किंवा नाशात सापडू नये, म्हणून आपलं हित, आपलं कल्याण, आपली प्रगती व्हावी अशी योजना परमेश्वराची. कारण आपण सर्व त्याची लेकरं, त्याची मुलं आहोत, म्हणून तो आपल्या प्रत्येकाचं हित पाहतो की आपल्या मानवाचे कशाने होईल, आपली प्रगती, उन्नती कशाने होईल, या गोष्टीकडे परमेश्वर पित्याचे लक्ष लागलेले आहे. म्हणून परमेश्वर पिता म्हणतो ज्या हिताच्या गोष्टी आहेत त्या मात्र मी तुला शिकवतो. पहा जकरिया पुस्तकामध्ये 8 ते 15 वचनात तुझे हित करण्याचे मी योजिले आहे, भिवू नको. प्रभू काय म्हणतो, तुझं हित करण्याचे मी योजिले आहे, मी योजना बनवले तुझ्या हिताची, मी तुझं चांगलंच करेन, तुझं काहीच वाईट करणार नाही. तुझे हित करण्याची योजना मी बनवलेली आहे, तुझं चांगलं करण्याची योजना मी बनवलेली आहे, तुझं भलं करण्याची योजना मी बनवलेली आहे. आपण इर्मिया 29:11 ते 13 मध्ये पाहतो परमेश्वर पिता म्हणतो तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते तुमच्या हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही, ते तुम्हाला तुमच्या भावी स्तुतीची आशा देणारे आहेत. तेव्हा तुम्ही माझा धावा करा, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना करा व मी तुमचे ऐकेन. तुम्ही मला शरण या आणि पूर्ण जीवी व्हावे, माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हास पावेन. देवपिता काय म्हणतो, मी तुमच्या बाबतीत तुमच्या हिताची योजना बनवलेली आहे, तुमच्या भल्याची योजना, तुमचे हित व्हावे असे संकल्प बनवलेले, तुमच्या बाबतीत जी योजना बनवली ती तुमच्या हितासाठी, अनिष्टासाठी नव्हे. तुम्ही माझा धावा करावे, माझी प्रार्थना करावे, मला शरण यावे, पूर्ण जीवीभर माझ्या शोधास तुम्ही लागावे अशी योजना, ज्याद्वारे मी तुमच्यावर प्रसन्न होईल, मी तुम्हाला पावणार, मी तुम्हाला अनुग्रह देणार, आशीर्वाद देणार. प्रभू म्हणतो मी तुमच्यावर संतुष्ट होणार. म्हणजे देवाने आपल्या हिताची योजना बनवले, आपल्या प्रत्येकाचं चांगलं व्हावं, भलं व्हावं, हित व्हावं अशी योजना परमेश्वर पित्याने बनवलेली. आणि खरोखर आपण प्रभूच्या मार्गात चालणार, प्रभूच्या वचनात चालणार तर प्रभू आपल्याला अनुग्रह द्यायला सुरुवात करणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करण्यासाठी सुरुवात करणार. कारण प्रभूने आपल्या हिताच्या गोष्टी बनवलेल्या आहेत, आपल्या कल्याणाच्या गोष्टी प्रभूने बनवलेल्या आहेत, ज्याद्वारे आपले हित होणार, आपली उन्नती आणि आपली प्रगती होणार, आपली सर्व बंधने पूर्ण रीतीने तुटली जाणार, आपल्या सर्व समस्या आपल्या जीवनातून पूर्ण रीतीने दूर होणार अशी योजना परमेश्वर पित्याने मात्र बनवलेली आहे. म्हणजे आपण प्रभूकडे
समाधान यायला सुरुवात होते. का? कारण आपलं हित व्हावं अशी देवाने योजना बनवली. मग देवामध्ये आल्यानंतर प्रभूमध्ये जीवन जगल्याने, प्रभूवर विश्वास ठेवल्याने आपलं सर्व काही चांगलं घडायला सुरुवात होते. आपली प्रगती व्हायला सुरुवात होते. आपल्याला अनुग्रह मिळायला सुरुवात होतो. परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये मात्र उतरतो. परमेश्वराच्या अनुग्रहाने आणि सामर्थ्याने मात्र आपण भरले जातो. तर आपले हित व्हावं अशी योजना परमेश्वर पितेचे आणि तो आपले हित करू इच्छित आहे की आपल्या प्रत्येकाचे हित व्हावं, आपली प्रगती व्हावी, नाशापासून आपण वाचण्यात यावे आणि आपल्या जीवनात सर्व काही चांगलं व्हावं म्हणून. वचन सांगते तिताला पत्र 3:8 हे वचन विश्वासनीय आहे आणि तू या गोष्टीविषयी खात्रीने सांगत असावे अशी माझी इच्छा आहे. यासाठी की ज्याने देवावर विश्वास ठेवला आहे त्याने चांगली कृत्य करण्याची मनावर घ्यावे. या गोष्टी माणसासाठी चांगल्या व हितकारक आहेत. संत पुढे ठिकाणी काय म्हणतो पहा, तो म्हणतो की देवाची वचने ही वचन जे विश्वासनीय आहे. मी खात्रीपूर्वक तुम्हाला या गोष्टी सांगत आहे की तुम्ही देवावर विश्वास ठेवता, प्रभूच्या मार्गाचं अवलंबन तुम्ही करत आहात, तर तुम्ही चांगल्या गोष्टी करण्याचे मनावर घेतलं पाहिजे. तुम्ही प्रार्थनेमध्ये वाढ करा, देवाचे नियम पाळा, आज्ञा पाळा, गोरगरिबांची सेवा करा, दानधर्म करा, सत्कृत्य करा, प्रभूच्या सुवार्तेची घोषणा करा. हे चांगल्या गोष्टी करण्याचे तुम्ही मनावर घ्या, कारण ह्या गोष्टी तुमच्यासाठी हितकारक आहेत. म्हणजे आपले हित कशात होणार? कशात आपले हित आहे? बायबल सांगते जेव्हा आपण चांगल्या गोष्टी करायला सुरुवात करणार, देवाचे नियम पाळायला सुरुवात करणार, धार्मिक रीतीने आपण जीवन जगायला सुरुवात करणार, त्याच्यात आपलं हित होणार, आपली प्रगती, आपली उन्नती होणार. परमेश्वर आपलं कल्याण करणार, परमेश्वर पिता आपला उद्धार करणार, आपलं तारण करणार. आपल्या जीवनात आपल्याला प्रभू सर्व गोष्टी मात्र देणार. तर आपल्या प्रत्येकाचं हित व्हावं अशी योजना परमेश्वर पितेचे, आपल्या प्रत्येकाचं कल्याण व्हावं अशी योजना परमेश्वर पितेचे आणि तो आपल्या प्रत्येकाचं हित करत आहे, आपल्या प्रत्येकाची उन्नती आणि प्रगती मात्र घडून आणत आहे. आपण देवाच्या मार्गावर चालणं, प्रभूच्या वचनात जीवन जगणं, तर प्रभूच्या अनुग्रहाने, प्रभूच्या कृपेने आणि सामर्थ्याने मात्र आपण पूर्ण रीतीने भरले जाणार आणि आपल्या जीवनातली सर्व बंधने पूर्ण रीतीने तुटली जाणार. तर आपलं हित व्हावं अशी योजना परमेश्वर पितेचे. 33:9 वचनात आणि या नगराचे नाव पृथ्वीवरल्या सर्व राष्ट्रांसमोर माझ्या आनंदास, स्तुतीस व सन्मानास कारण होईल. त्याचे मी जे कल्याण करीन त्याविषयी ते ऐकतील आणि मी त्यास हित व शांती प्राप्त करून देईन. या सर्व मुले ती राष्ट्रे भयभीत होतील व थरथर कापतील. प्रभू काय म्हणतो, मी या नगराचे, संपूर्ण पृथ्वीवर या नगराचे मी कल्याण करेन. जे लोक माझ्यावर भरोसा ठेवतील, ज्या नगरात राहणारे लोक माझ्यावर विश्वास ठेवतील, त्या नगरात राहणाऱ्या लोकांचे मी कल्याण करेन. त्यांना हित आणि पुढे वचन सांगते प्रभू म्हणतो त्यांना मी शांती प्राप्त करून देईन. मग प्रभूवर भरोसा ठेवणारे लोक, प्रभूला शरण येणारे लोक, प्रभूच्या मार्गावर चालणारे लोकांसंबंधाने प्रभू म्हणतो मी त्यांना हित आणि शांती प्राप्त करून देईन. मी त्यांचे कल्याण करेन. संपूर्ण भूतलावर, संपूर्ण पृथ्वीवर मी त्यांचे कल्याण करेन. मी त्यांना थोर बनवीन, मी त्यांना श्रेष्ठ बनवीन, प्रभू म्हणतो. म्हणजे आपण देवाच्या मार्गावर चालत आहोत तर आपलं हित होणारच. हे हित होण्यापासून कोणी थांबू शकत नाही. देव जर आपलं कल्याण करत आहे, आपली प्रगती करत आहे, तर त्याला कोणी आड येऊ शकत नाही. भले कोणी आड आलं तरी त्याचं काही चालणार नाही, तर आपलं कल्याण करण्याचं परमेश्वराने योजलेलं आहे. मग कोणी किती अडथळे आणले, किती समस्या आपल्या जीवनात उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला, तरी बायबल सांगते त्या व्यक्तीचं आपल्या जीवनावर काही सुद्धा चालणार नाही. कारण प्रभू म्हणतो मी आज्ञा दिली ना तुझं भलं व्हावं, तुझं चांगलं व्हावं, अशी जर मी आज्ञा केलेली आहे तर तुझं भलंच होणार, तुझं चांगलंच होणार, तुझं कल्याणच होणार, तुझं वाईट होणार नाही. म्हणजे परमेश्वर आपली प्रगती आणि आपली उन्नती करण्यासाठी तयार आहे. परमेश्वर पिता आपल्याला अनुग्रह आणि आशीर्वाद देण्यासाठी
तुझे हित करीन, मी तुझे कल्याण करीन आणि तुझी सर्व बंधने मात्र मी तोडून टाकेन. सर्व समस्यातून प्रभू म्हणतो मी तुला मुक्त करेन. हा बायबल काय सांगते? म्हणजे संधी स्तोत्रसंहिता 68:28 वचनात तू प्रबल व्हावे असे तुझ्या देवाने आज्ञा दिली आहे. हे देवा, तू आमच्यासाठी जे केले ते दृढ कर. काय सांगते वचन? तू प्रबल व्हावे असे देवाने आज्ञा दिलेलं आहे. देवाने आज्ञा देऊन ठेवले. आपण प्रबल होणार म्हणजे होणार, आपलं हित होणार म्हणजे होणार, आपण श्रेष्ठ होणार म्हणजे होणारच. त्याला कोणीच अडवू शकत नाही. काय सांगते वचन? प्रभू तुम्ही आज्ञा दिली ना, आज्ञा केली नाही की तू प्रबल व्हावा, तर तू होणारच. तुझं हित व्हावं मी अशी आज्ञा केली ना, तर तुझं हित होणारच. तुझी प्रगती व्हावी अशी मी आज्ञा केली ना, तर तुझी प्रगती होणारच. मग कोणी किती बंधने तुझ्या जीवनात निर्माण करो, किती अडथळे निर्माण करो, तरी त्याचं काही चालणार नाही. तुझं हित होणार, तू प्रबल होणार म्हणजे होणारच. म्हणजे प्रभू जर आपलं कल्याण करत आहे, आपले हित करत आहे, तर आपले हित होणारच. आपल्या जीवनात सर्व काही चांगलं घडणार, आपलं कल्याण, उन्नती, प्रगती होणारच, कारण प्रभू हे सर्व म्हणत आहे. आपण पूर्ण प्रभूच्या मार्गाचं अवलंबन करत राहणार, प्रभूच्या वचनामध्ये आपण चालत राहणार, तर प्रभूचा अनुग्रह, प्रभूची कृपा आणि प्रभूचं सामर्थ्य आपण प्राप्त करणार. पण योशुआ 21:45 वचनात आणि 23:14 वचनात योशुआ काय म्हणतो इस्रायल लोकांना की परमेश्वर पित्याने तुमच्या संबंधाने ज्या हितकारक गोष्टी सांगितल्या होत्या त्याप्रमाणे घडले, त्याप्रमाणे झाले आहे. हे आज तुम्ही पाहतच आहात. काय म्हणतो योशुआ? देवाने तुमच्या संबंधाने ज्या हिताच्या गोष्टी सांगितल्या होत्या त्याच्यातली एक पण निष्फळ झाली नाही. सर्व जसं सांगितलं तसंच्या तसंच झालं. देवाने इस्रायल लोकांसंबंधाने ज्या हिताच्या गोष्टी सांगितल्या होत्या तशाच्या तशाच घडल्या गेल्या. त्यांचं हित झालं, त्या गोष्टीतली एकही गोष्ट निष्फळ झाली नाही, व्यर्थ झाली नाही. जसं देवाने म्हटलं तसं इस्रायल लोकांना अनुग्रह मिळाला, तशा प्रकारे इस्रायल लोकांना आशीर्वाद मिळाला, त्यांची भरभराट झाली. ते ज्या देशात जाऊन पोहोचले, कनान, हिती, पर्जभूषण देशात, त्या देशामध्ये त्यांना स्वतः जाऊन जमिनी ताबडतोब करावी लागल्या नाही. जमिनी तयार होत्या, पीक आले होते, धान्याची तयारी झाली होती, मात्र ताबडतोब हुरडा काढला आणि मात्र खाल्ला. अगदी अन्नधान्याची पण देवाने तिथे तयारी करून ठेवली होती, जाऊन खाण्याचं काम केलं. देवाने सर्व काही त्या देशात जमीन, जागा, सर्व काही देवाने त्यांना त्या ठिकाणी दिलं. देवाने त्यांचं हित केलं, जसं देव पित्याने म्हटलं होतं त्याप्रमाणे त्यांचं हित झालं, कल्याण झालं, त्याच्यातली एकही गोष्ट निष्फळ झाली नाही. प्रभू म्हणतो आज मी तुझ्या बाबतीत ज्या हिताच्या गोष्टी सांगत आहे तसंच घडलं जाणार, त्याच्यातली एकही गोष्ट निष्फळ होणार नाही, व्यर्थ होणार नाही. जसं मी तुला सांगितले तुझे हित होणार, तू प्रबल होणार, तुझी प्रगती होणार, उन्नती होणार, तू पुढे जाणार, तू यशस्वी बनणार, तर होणारच. त्याला कोणी अडवू शकत नाही. प्रभू जर आपल्या बरोबर उपस्थित आहे तर मग आपल्याला कसली चिंता नाही. तर हर एक गोष्टी सांभाळणारा आपला प्रभू येशू पिता आहे, जो हर एक परिस्थितीत आपल्याला सांभाळतो, आपली काळजी घेतो, आपलं हित, आपलं कल्याण करीतो, आपली बंधने तोडतो, आपल्या समस्यातून, संकटातून आणि दुःखातून, निराशातून तो आपल्याला मुक्त करीतो. आपण पूर्णरित्या देवाच्या मार्गाचे अवलंबन करणार, प्रभूचं वचन पूर्ण रीतीने आत्मसात करणार, तर प्रभू आपल्या प्रत्येकाला अनुग्रह देण्यासाठी मात्र सुरुवात करणार. आपल्या प्रत्येकाला प्रभू आशीर्वादित करण्यासाठी सुरुवात करणार. जेव्हा मनुष्य पापात जीवन जगतो तेव्हा त्याचे हित होत नाही, परंतु जेव्हा तो देवाच्या मार्गात चालतो तेव्हा त्याचे हित होते. 5:25 तुमच्या दुष्कर्माने फिरवलेले, तुमच्या पातकाने तुमचं हित रोखून धरलेले. काय सांगते बायबल? तुमच्या पापाने तुमचं हित थांबवून ठेवले. म्हणजे जेव्हा मनुष्य वाईट मार्गात चालतो, देवाचे नियम मोडतो, पाप करतो, तेव्हा त्याचं हित होत नाही, तेव्हा त्याचं कल्याण होत नाही, हित थांबवलं जाते, त्याची उन्नती, प्रगती, यश थांबवलं जाते, कारण पाप आड येते त्याला. जर तो देवाच्या
शकत नाही. पण जर तो पाप करत असेल तर मग त्याचं हित होणार नाही. देवाच्या मार्गावर चालत आहे, देवाचे नियम पाळत आहे, तर त्याच्या हिताला कोणी आडवं येणार नाही. पण जर तो पाप करत आहे ते पापच त्याच्या हिताला आडवं येणार. म्हणून बायबल सांगते तुमच्या पापाने तुमचं हित थांबून ठेवलेलं आहे. पापात जीवन जगणाऱ्या माणसाचं हित होणार नाही म्हणून बायबल सांगते. म्हणून वचन सांगते इर्मिया 32 अध्यायामध्ये 40 वचनात, आणि मी त्याच्याशी सर्वकाळचा करार करीन, तो असा की मी त्याचे हित करण्यापासून माघार घेणार नाही. मी आपले भय त्यांच्या मनात उत्पन्न करीन, म्हणजे ते माझपासून माघार घेणार नाही. प्रभू काय म्हणतो, मी माझं भय त्यांच्यामध्ये घालेन, म्हणजे ते माझे नियम पाळतील. पापाकडे वाईट हाताने ते वळणार नाही, ते माझ्या आज्ञा पाळतील आणि मी त्यांचं हित करीन. त्यांचं हित करण्यापासून मी माघार घेणार नाही. देवाचे नियम पाळतील तर प्रभू काय म्हणतो, तुमचे हित करण्यापासून मी माघार घेणार नाही. तुमचं हित करणार म्हणजे करणार. पण जर आपण पाप करत राहणार तर बायबल सांगते तुमचे हित थांबलं जाणार, तुमची उन्नती प्रगती थांबली जाणार, मग मी तुमचं हित करणार नाही. पण पुढे प्रभू म्हणतो की जर तुम्ही माझे नियम पाळणार, माझी वचने पाळणार, माझ्या आज्ञा पाळणार, तर मी तुमचं हित करणार म्हणजे करणार. त्यापासून मी माघारी फिरणार नाही, माघार घेणार नाही, कारण मी तुमचं हित करण्याचे ठरवलेलं आहे. प्रभू म्हणतो आपण जर मनुष्याने जर देवाचे नियम पाळले, देवाच्या मार्गावर चालले, पापापासून वाईटापासून चुकीच्या सर्व गोष्टीपासून, भांडणापासून, निंदेपासून दूर ठेवलं स्वतःला, या सर्व वाईट गोष्टी दूर केल्या आपण आपल्या जीवनातून, देवाचं मनन, देवाचं चिंतन करणं, प्रभूचे नियम पाळणं, धार्मिक कृत्य करणं, गरिबांची सेवा करणं, तर बायबल सांगते प्रभू म्हणतो मी तुमचे हित करणारच, त्यापासून मी माघार घेणार नाही. मग आपली आणखीन प्रगती होत जाणार, आपला उद्धार होत जाणार, आपलं तारण घडत जाणार, परमेश्वरचा अनुग्रह आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरणार, प्रभूच्या आशीर्वादाने आणि प्रभूच्या सामर्थ्याने मात्र आपण भरणार. कारण स्तोत्र संहिता 119 अध्याय 65 वचनात, तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाचे हित कर. आपल्या वचनाप्रमाणे म्हणजे प्रभूने वचनात सांगितले मी तुझं हित करणार तर करणार. वचनात त्याने सांगून ठेवले. वचन काय सांगते, स्तोत्र ग्रंथ म्हणतो तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाचे हित कर. तू वचन बोलले ना मी तुझं हित करणार तर तू करणारच. प्रभू वचनात सांगतो मी तुझं हित करणार, तुझं कल्याण करणार, तुझी प्रगती करणार तर करणार. मात्र त्यासाठी आपल्याला प्रभूच्या मार्गावर चालायचंय, प्रभूच्या मार्गाचे अवलंबन करायचंय, प्रभूचे नियम आत्मसात करायचे, प्रभूसाठी वेळ काढायचे, प्रार्थना करायचे. जीवनात जी दुःख आहे, संकट आहे, समस्या आहे, निराशा आहे, आजार आहे, अपयश आहे, ते सर्व दूर होणार. प्रभू जर आपला उद्धार करत आहे, प्रभू जर आपल्या जीवनात येत आहे, तर ही सारी बंधने तुटणार. मात्र प्रभूमध्ये वाढा, प्रभू ठाम विश्वास ठेवा. त्याने ठरवले आपण प्रबल व्हावे, त्याने ठरवले आपले हित व्हावं तर होणारच, त्याला कोणी थांबवू शकत नाही. परमेश्वर जेव्हा एखाद्या व्यक्तीला निवडतो आणि त्या व्यक्तीचं हित व्हावं, कल्याण व्हावं, प्रगती व्हावी, त्याला पुढे असं जर देवाने ठरवले तर देव त्या व्यक्तीच्या बाबतीत ते करणार. मग किती अडथळे आले, किती संकट आले, तरी प्रभू त्या व्यक्तीला पुढे नेणारच. त्या व्यक्ती संबंधाने प्रभूने बोललेलं वचन प्रभू पूर्ण करणार, माघार घेणार नाही. प्रभू करणार, त्याला यशस्वी बनवणार, त्याची उन्नती करणार, त्याची प्रगती करणार म्हणजे करणार प्रभू. व त्यासाठी आपल्याला प्रभूमध्ये ठाम राहायचंय, प्रभूमध्ये मजबूत राहायचंय, प्रभूच्या वचनात चालायचंय, प्रभूच्या नियमात चालायचंय. म्हणजे प्रभूचा अनुग्रह, प्रभूची कृपा, प्रभूचं सामर्थ्य आपल्या प्रत्येकाच्या जीवनात असणार आणि आपल्या जीवनातल्या सर्व समस्या पूर्ण रीतीने दूर होणार. परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये कार्य करणं, परमेश्वराचा अनुग्रह आपल्या जीवनामध्ये उतरणार. जेव्हा आपण प्रभूच्या वचनात चालणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार आणि आपलं हितच होत राहणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.